कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीणीची गुजरातमधील वनतारामध्ये रवानगी करण्यात आल्यानंतर कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील लोक सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत होते। याबाबत आता वनताराकडून एक नोट शेअर करण्यात आली आहे। वनताराने माधुरी हत्तीणीचे काही फोटो शेअर करत तिच्याबाबत भाष्य केलेलं आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। कोल्हापूर येथील स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पटाचार्य महास्वामीजी संस्थान मठमधून अलीकडेच स्थलांतरित झालेल्या महादेवी म्हणजेच माधुरी हत्तीणी सोबत असलेल्या प्रेम आणि आध्यात्मिक भावनांविषयी वनतारा खूप आदर बाळगते। आम्ही ओळखतो की तिची तिथे उपस्थिती केवळ प्रतिकात्मक नव्हती तर अनेकांसाठी पवित्र होती। आम्ही हे स्पष्ट आणि आदरपूर्वक सांगू इच्छितो की वनताराने ही कारवाई स्वतःहून केलेली नाहीये। ही कारवाई माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत करण्यात आली आहे, ज्याला नंतर भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली आहे। आम्ही या स्थलांतराचे आरंभ करता नव्हतो तर न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी संस्था होतो, जी तिच्या देखरेखीची जबाबदारी पार पाडत आहे। माधुरी तिच्या आरोग्याचे आणि दीर्घकालीन कल्याणाचे रक्षण करणं हाच आमचा एकमेव हेतू राहिलेला आहे। हिला आमच्या देखरेखीखाली आणण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रेमपूर्वक, जबाबदारीने आणि कायदेशीर तसंच नैतिक निकषाचे काटेकोर पालन करत पार पाडली गेली। जनतेच्या तीव्र भावनिक प्रतिसादाची आम्हाला पूर्ण जाणीव आहे आणि आम्ही त्याबाबत मनापासून सहानुभूती बाळगतो। म्हणूनच करुणाच्या भावनेतून आम्ही कोल्हापूर येथील जैन मठ व पूज्य स्वामीजी यांच्यासोबत थेट संवाद सुरू केला। कायदेशीर आणि पशुवैद्यकीय सल्ल्याच्या आधारे आम्ही माधुरी हिच्या भविष्यासाठी सर्व आवश्यकता तपासण्या करत आहोत, ज्याद्वारे शांततामय मार्ग माधुरीच्या कल्याणासोबतच समाजाच्या भावनांचा देखील सन्मान राखला जाईल। वनतारा कोणत्याही धर्म, प्रदेश किंवा परंपरेच्या विरोधात नाही। आम्ही अशा मुक्या जीवांच्या सेवेसाठी आहोत जे मानवी करुणेवर अवलंबून आहेत। आम्ही पारदर्शकता, कायद्याच्या पालनास वचनबद्ध आहोत। आम्ही जनतेला संघर्षासाठी नाही तर माधुरी व अशा प्रत्येक प्राण्याच्या सन्मानपूर्वक व शांत आयुष्याच्या अधिकारासाठी आमच्या सोबत उभे राहण्याचं विनम्र आवाहन करतो।